सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई ऋषी बोल। हॅलो आई, आपला अंदाज खरा ठरलाय। त्यांनी बहुतेक डोर डोर विक्री करायला सुरुवात केली। अच्छा, म्हणजे ते सेल्स गर्ल झालेत आता? आता तरी अभिलाषा वहिनींना मी काही एका सोसायटीत शिरताना पाहिलंय। ओके या। काय झालं? तुम्ही कोणीच काही बोलत का नाही आहात? नाही, अभिलाषा आणि काश्मीरावरती लोकांच्या घरोघरी जाऊन ही अशी वस्तू विकायची वगैरे वेळ येत असेल तर लोक काय म्हणतील असंच म्हणायचं ना तुम्हाला? हो आई, म्हणजे अशी शंका मनात येणं अगदी साहजिक आहे नाही का? आणि म्हणजे आम्हाला काय म्हणायचं की जे काही घडलं ते घरातल्या घरात ना, मग त्याची चर्चा उगाच बाहेर कशाला? हो, आधी मलाही तसंच वाटलं होतं, पण नंतर असं लक्षात आलं की ह्याची शिक्षा खरं तर त्यांना आधीच मिळायला हवी होती। म्हणजे आत्याच्या घरी तरी त्या तशा वागल्या नसत्या। त्यांच्या घराबाहेरच्या उचापती थांबायच्या असतील, आपल्या घराची बदनामी थांबायची असेल तर त्यांना घराबाहेर पाठवणं गरजेचं होतं असं मला वाटतं। बरोबर आहे तुझं। आपण उगाचच या सगळ्या गोष्टीचा वेगळा विचार करतोय। आता याच्यावरती अधिक चर्चा नको। चला तुम्ही निघा, तुम्ही ऑफिसला निघा। चला चला, नंतर बघू काय ते। मीरा, तू सुद्धा किचन मध्ये जाऊन कामाला लाग। चला येतो। कोण तू? काय हवंय? नमस्कार ताई, मी एका कंपनीतर्फे आली आहे। माझ्याकडे ना काही साड्या आणि मेकअपचं सामान विकायला आहे, तर तुम्हाला दाखवू का काही? अरे वा, अगदी वेळेवर आलीस। आज संध्याकाळी मी मेकअपचं सामान आणायला जाणारच होते। बरं, कुठल्या कुठल्या लिपस्टिक्स आहेत तुझ्याकडे? कुठल्या? अगं म्हणजे शेड रंग? हो, हा भरपूर रंग आहेत माझ्याकडे। ये आते आत येऊ? ये। तेव्हा परमेश्वर पावलास तू मला। तो टेबल घे। मी? हो तूच, जा घे। हळू हळू बघू बरं काय काय। मला आवडेल बघा। हा, वा, छान आहे काय? कुठलाही सेल्समन एवढ्या चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट कधीच आणत नाही, पण तुझे प्रोडक्ट अगदी ब्रँडेड आहेत ना? बरं, मग तुम्ही आता ह्यातलं काय काय घेणार आहात? म्हणजे तसं 40,000चं बजेट आहे माझं। बरं मला सांग की तुझे हे सगळे प्रोडक्ट आहेत ना, त्याची किती किंमत होईल? ह्या सगळ्या तुमच्यासाठी 35,000। अरे वा, म्हणजे माझ्या बजेटमध्येच आहे। पण आता हे सगळं मला सूट होईल की नाही ते बघायला पाहिजे। म्हणजे रॅश वगैरे येते का? बरोबर, पण कसं करणार? कसं करणार? नाही म्हणजे तुम्हीच सांगा। अगं तू मेकअपचं सामान विकतेस ना, म्हणजे तुला मेकअप करता येत असेल? हो। तू माझा मेकअप करशील का? म्हणजे काय माहितीये का, मेकअप एकदा झाला ना मग आपण व्यवहाराचं बोलू। म्हणजे मी ते बर मी 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 करते तुम्हाला मेकअप। काकडी आहे का तुमच्याकडे? हो आहे, पण काकडी कशाला? काकडी कापून डोळ्यावर ठेवली ना की असं छान वाटतं आणि मग असा छान मेकअप होतो। मेकअप कोण करणार आहे, तुम्ही की मी? तू। मग गपचूप बसा। कुठे आहे काकडी? आज फ्रीज मध्ये आणते मी। आले, ठेवू का? हो ठेवा।
छान वाटते का तुम्हाला? हो, मलाही छान वाटतंय. अगं काय करतेस? करते करते. काय करताय? माहित नाही. म्हणजे तेच ते काहीतरी करतीये. हो, छान दिसताय. छान अशा सुंदर दिसताय तुम्ही. झाला हा मेकअप? काकडी काढतीये. हो. एक मिनिट, हलू नका. हे काय? पीठ लावते, नजर लागू नये म्हणून. काय सुंदर दिसताय तुम्ही. कसं झालं मेकअप? मस्त, एकदम छान. काय सुंदर दिसताय. हो. बरं आता हलू का? हो, आता हाला ना. आरसा म्हणजे बघितलं असतं मेकअप कसा झालाय. आरसा कुठे? आरसा आतमध्ये. आत बर. आरसा. काय हे काय ग? हे नजर लागू नये म्हणून. बरं, मेकअपचं सामान तरी आवडलं. तुम्हाला कॅश देऊ की चेक? कॅश नको मला अजिबात. अहो कॅश. कॅश? हा कॅश कॅश. हो हो, कॅश घेणार, कॅश घेणार. बरं ठीक आहे. आता हे मेकअपचं सगळं उरकलं ना की पैशाचं बघते. फोन आलाय, जरा देतेस का? मी? हो. बर. हॅलो. अगं माझं नशीबच उघडलं आज. आज लग्नाला जायचं होतं पण पार्लर मध्ये जायला वेळच नाही मिळाला. अगं पार्लरवालीच घरी आले. 5-10 मिनिटातच पोहोचते. अहो ताई, मी पार्लरवाली. मी काय म्हणते की तू एवढा छान मेकअप केलास पण मी कशी दिसते काहीच सांगितलं नाही. कशी? छान छान दिसताय तुम्ही, एकदम सुंदर दिसताय. तुम्ही मेकअपच्या सामानाचे 35,000 आणून देताय ना? काय किटकिट लावलेस ग? 35,000 35,000. ताई असं काय करताय? मगाशी बाहेर तुम्ही म्हणाला होता की नाही की तुम्ही हे मेकअपचं सामान विकत घेणार आहात म्हणून? त्यावेळेस मला तसं वाटलं म्हणून म्हणाले, पण मला आता तसं वाटत नाहीये. हे तुझं सामान उचल आणि निघ इथून. अहो ताई, हे बघा, असं करू नका. हे माझं सामान नाहीये, दुसऱ्याचा माल आहे हा, आणि मी ते विकायला आले. फक्त तुम्ही घ्या ना. काय ते मला काही ऐकायचं नाही. तू निघ इथून, नाही तर वॉचमनला बोलून हे सगळं सामान आहे ना जप्त करायला लावेल. अहो ताई, हे बघा, निदान वापरलेल्या मेकअपच्या सामानाचे पैसे तरी द्या. आता निघ इथून. सांगितलेलं कळत नाही तुला? निघ इथून, चाल. घे तुझ्या पिशव्या. देवा परमेश्वरा, काय एक एक माणसं असतात. मला वाटलं होतं ही कॅशच एकटी सगळ्यांना शेंडी लावते, पण तिच्यापेक्षाही 125 माणसं आहेत इथे. ती जर आता इथे असती तर भांडता तरी आलं असतं. पण आता काय? शी बाबा, अभिलाषा, इथून निघण्याचं शहाणपण आहे. शेवटचं घर आहे, प्रयत्न करून पाहते. शेवटी त्या नाहीच म्हणणार आहेत. असो, देवा परमेश्वर, जाऊ दे. तूही मला साथ नाही देते. नमस्कार, मी एका कंपनीतर्फे आले. माझ्याकडे साड्या आणि मेकअपचं सामान आहे विकायला, पण तुम्ही तर नाहीच म्हणणार ना? बरं ठीक आहे, मी जाते. अगं अगं थांब. साड्या विकायला आणलेस? कसले आहेत बघू? सुप्रभात. अगं आता तर दुपार आहे. हो, अहो पण ते महत्वाचं नाहीये. नमस्कार, माझ्याकडे मी कंपनी ही महत्वाची नाहीये. माझ्याकडे साड्या आहेत विकायला. हव्या आहेत का तुम्हाला? बरं झालं बाई, तू देवीसारखी आलीस. हो ना. माझ्या माहेरी कार्यक्रम आहे ना, मी साड्या आणायला संध्याकाळी बाहेर जाणार होते. दाखव बघू कसल्या प्रकारच्या साड्या आहेत तुझ्याकडे. माझ्याकडे इरकली आणि धारवाडी. म्हणजे मला हव्या त्याच आहेत. हो, चल चल ये बघू आतमध्ये. हा, आले आले.
देवा परमेश्वरा. बस. कसं आहे ना ताई, आमच्या कंपनीने लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन इचलकरंजी आणि धारवाडहून या साड्या मागवल्यात. नाही काय ना, इचलकरंजी आमच्या कोल्हापुरातच येतं आणि कोल्हापूरची आहे ना मी मूळची. आमच्या कोल्हापुरात ना. हो हो, आधी बस. दिवसभर वणवण करून थकली असशील. आधी सरबत घे. सरबत? ते घे सरबत घे, मग बोल. ताई तुम्ही बाहेर मला देवी म्हणालात ना, पण खरं तर तुम्ही देवी आहात हो. ते सरबत महत्वाचं नाहीये. साड्या बघा खूप महागड्या आहेत बरं का, पण तुम्ही इतक्या चांगल्या आहात ना, तुम्हाला ना मी या साड्यांवर 50% सूट देते. अरे वा वा, साड्या तर सगळ्या भारीतल्याच आहेत ग, आणि कलर तर सगळे मला आवडतील असलेच आहेत. आणि ह्या साड्यांबरोबर हे बाकीचं सामान काय आहे ग? सगळ्या मेकअपच्या वस्तू आहेत. ते सुद्धा विकत घ्यायला आवडेल मला बघ. बर, पण एक प्रॉब्लेम आहे. आता कसला प्रॉब्लेम? अगं घरात तर एवढी कामं पडली आहेत आणि मला बाहेर जायचंय. एवढ्या महागातल्या साड्या मला व्यवस्थित बघायला नको का? आता तूच सांग मला काय करायचंय ते. काय काय म्हणजे आता मी काय सांगू तुम्हाला? तू जर मला माझ्या कामात मदत केलीस ना, तर मी या सगळ्या साड्या व्यवस्थित बघू शकेन. मी म्हणजे तू मला आपली माझ्या घरच्यासारखी वाटतेस म्हणून बोलते हो. बर, काय काम होतं? काही नाही ग, फक्त भाजी निवडायची होती. हा, एवढंच ना? ठीक आहे, मी देते ना भाजी निवडून. हो, बरं बरं बरं, दे साड्या. काय करावं लागतंय मला? घे. हा, बस इथे खाली. हो, पटकन निवडून होईल. बर, तुम्ही साडी बघा ना. हो हो, बघते बघते. कशी दिसते ग मी? आता सांग बघू, ही कशी दिसते? ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे झाली हा भाजी निवडून. अरे वा, किती झटपट काम केलंस ग. बाईच्या अंगी ना अशी चलाखी हवी बघ. तुम्ही साड्या घेताय ना विकत? हो हो, घेते तर ग. त्याचं काय ना, घरात ना थोडं झाडायचं राहिलंय. 4 साड्या बघून होईपर्यंत अर्धा तास तरी जाईल. तू जरा झाडून घेतेस का? मी? अगं मी हेर काढला ना तर अजून मला अर्धा तास लागेल. पण ते मी त्याचं असं आहे. नाही नाही, बरोबर, ठीक आहे, मी काढते. बरं 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 बरं. तुम्ही मला झाडून देता का? हो, देते ना, देते देते. घे घे घे. हा, जरा व्यवस्थित काढ. हा, तुम्ही साडी बघा ना. हो बघते बघते, साडी बघते. घेणार आहात ना तुम्ही साडी विकत? हो हो, घेणार तर. बरोबर, मी केर काढते. हो हो, घे घे. हा, ए त्या कोपऱ्यात व्यवस्थित मार्ग, कचरा दिसतोय. हा, हा, बोल ग. तुझ्या मेकअपवाल्या बाईकडनंच मी माझ्या कामवालीचं काम करून घेतलंय. आता निघताना फक्त आवाज दे, म्हणजे मी खाली येते. अहो ताई असं करू नका. मी सगळ्या साड्या विकत नका घेऊ, पण निदान 2 तरी विकत घ्या ना. ए, मला एक कळत नाहीस की तू या सोसायटीत आलीस कशी? तुला आज सोडलं कोणी? बऱ्या बोलाने बाहेर जा, नाहीतर वॉचमनला बोलून बाहेर काढेल. हो ताई, असं काय करताय? तुम्हीच मला घरात बोलावून घेतलं ना, मला सांगितलं की माझ्या सगळ्या साड्या विकत घेणार, माझ्याकडून राबवून घेतलं, आणि आता असं का? तुला सरबत पाजलं म्हणजे तेवढं का पाजलं, म्हणजे तेवढं का पाजलं, म्हणजे का पाजलं
पाजलं म्हणजे तेवढं का 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 पाजलं. जाऊन आलात ना? काय विकलं गेलं का? चला आता जावा. दादा मला सांगा इथे कुठे जवळपास बाजार आहे का जिथे मी या वस्तू विकू शकते? हे पण मीच दाखवायचं. एक काम करा, इथून डाव्या अंगाने जावा आणि उजव्या हाताला वळा. इथं मोठा बाजार आहे. जावा, नाही तर आमची कंप्लीट व्हायची इकडं. जाते जाते. ओरडू नका, खूप ओरडता. सगळं लावून झालं, आता काय करू मी? सेल 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 कोणी घेता का? सेल 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 हवी आहे का दादा? सेल 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 एक एक कंपनी घेऊ. एक एक का? कॅश तर गेली पळून. अभिलाषा रत्नबारी AR. सेल 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 AR कंपनी घेऊन आली आहे अनोखा सेल. करीनाची साडी, कतरीनाची लिपस्टिक, 50% डिस्काउंट सेल. हो दादा घ्या ना दादा. सेल 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 50% फुकट फुकट फुकट. सेल सेल घ्या ना. हो दादा लो ना. हे गिटारा नो हवाय नको दादा. तुमको तू क्या गाव में लेके जाओ ना. अरे हा सगळा काय प्रकार आहे? आतापर्यंत या सेल्स गर्ल होत्या, आता चक्क फेरीवाल्या झाल्या. हे आता अति होत आहे. आता अजून तमाशा करून घेण्यापेक्षा आईला फोन लावून सांगतो आणि यांना घरीच घेऊन जातो. हा हे काय करतोय? चल चल. ओ किधर लेके जा रहे तुम्हारा? ओ दादा काय करते तुम्ही? माझं सामान का घेताय? ओ माझं सामान का घेताय तुम्ही? अरे माझं सामान का घेताय तुम्ही? अरे मला माझं सामान नका घेऊन जाऊ. माझं सामान का घेताय तुम्ही? ओ दादा दादा ओ दादा. हा आता काय करू मी? कुठे जाऊ? माझं सामान, माझी पर्स. परमेश्वरा असं काय ते? तीच आपली नेहमीची जुनी आयडिया. सरळ जाऊन त्यांचे पाय धरूया. अगं तसेही आज चालून चालून माझे पाय खूप दुखायला लागलेत ग. पाठीवर स्क्रीन पण होऊ शकतो माहितीये. शक्य. मी 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 नंतर फोन करते. नंतर करते. आई आज आम्ही त्या वस्तू विकायला गेलो होतो, पण कॅश तिथून पळून गेली आणि माझ्या हातून काहीच विकलं गेलं नाही, म्हणून माझी काहीच कमाई झाली नाही. पण आई मला माफ करा. सासूबाई